तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर। जसं की आता आपण पेपर प्रिडिक्शन केलं होते, पेपरबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, तुम्हाला खूप हेल्प झाली। त्यानंतर आता काही लोकांची उद्यापासून वायवा आहे। तर म्हणजे वायवा तर अशी बॅचेस वाईज असते की काही कॉलेजचे ए बॅचमध्ये असेल, काही बी बॅचमध्ये असेल, तर काहींची उद्यापासून सुरू होणार असेल किंवा काहींची 20 तारखेपासून किंवा काहींची 15 तारखेपासून आहे। तर त्यानुसार सिक्वेन्स वाईज घेणार आहोत की सगळ्यात पहिले आपण आता संस्कृतचे आज सांगणार की संस्कृतची वायवा कशी द्यायची। म्हणजे सिंपलमध्ये संस्कृती विभागामध्ये काय काय क्वेश्चन विचारले जातात ते आपण आज सांगणार आहोत तुम्हाला। तर सगळ्यात पहिले व्हायवाचे काही रूल्स असतात। तर सगळ्यात पहिले युनिफॉर्म वगैरे तुमचा व्यवस्थित पाहिजे। त्यानंतर तुम्ही शेविंग वगैरे केली पाहिजे, बीएड वगैरे। त्यानंतर आता व्हायवामध्ये काय पॉईंट विचारले जातात, सगळ्यात पहिले तुमचं जनरल कंप्लीट पाहिजे। जनरल मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते फॉर्मॅलिटीसाठी तुमचं कंप्लीट पाहिजे। त्यानंतर कॉलेजचा स्टॅम्प वगैरे आणि सिग्नेचर पाहिजे। तर इंट्रोडक्शन विचारता, जे इंट्रोडक्शन आहे संस्कृतमध्ये द्यायचं असतं। तुम्हाला काही 8 वाक्य देत आहोत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली PDF, तिथून डाउनलोड करून सांग तुम्ही ते 8 वाक्य पाठ करून द्या, ते बोलून सांग तुम्ही चालून जाईल तुमचं। त्यानंतर अजून एक प्रश्न विचारतात, सूत्रामध्ये कारक वगैरे। त्यानंतर श्लोकचं कसं असतं, अष्टांग हृदय असतं। अष्टांग हृदयामधून तुम्हाला एक श्लोक रीड करायला होता। श्लोक रीड केल्यानंतर तुम्हाला संधी, कारक वगैरे असे प्रश्न विचारले जातात। त्यानंतर त्या श्लोकमधून एक वड घेता, मग त्या वड घेतल्यानंतर ते तुम्हाला त्याची निरुक्ती वगैरे असेल तर त्याची निरुक्ती, परिभाषा वगैरे। त्यानंतर त्याचं शब्दरूप इम्पॉर्टंट, तुम्हाला सगळ्यात जास्त शब्दरूप तुम्ही करून जा। आणि निरुक्ती परिभाषा किमान 10 पक्के करून जा, की म्हणजे असे जर सपोज काहीच नाही आलं तर ते म्हणतात तुम्हाला जी निरुक्ती ती ते सांगा, जी परिभाषा देते। आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे जे व्हायवाचे हे कॉलेजवर डिपेंड असतात की कॉलेज कसं आहे। कॉलेज जर चांगलं आहे तर ठीक आहे, व्हायवा वगैरे चांगलेच जाते, काही घाबरायचं काम नाही इतकं। पण सगळ्यात इम्पॉर्टंट ID कार्ड वगैरे हे घेऊन जा तुम्ही सोबत। त्यानंतर बस दुसरं काही नाही, मग इम्पॉर्टंट तर संस्कृतमध्ये हेच आहे। ऑल द बेस्ट।